श्री स्वामी समर्थ. प्रियांका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. 12 एप्रिल 2025 वार शनिवार रोजी आहे चैत्र शुक्ल पौर्णिमा. या दिवशी हनुमान महाराजांचा जन्मोत्सव आहे आणि या दिवशी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा असा उपाय, महत्त्वाची अशी सेवा करायची आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुमच्या घरामध्ये असणारी मुलं यांचा जर विवाह जमत नसेल, मग तो कुठल्याही कारणांमुळे असो, मुली चांगले शिकलेले आहेत, चांगले दिसायला आहेत, वेल सेटल्ड आहेत, पण तरीसुद्धा त्यांचं लग्न जमत नाहीये, सतत काही ना काही कारणांमुळे ते लग्न विलंबित होत आहे किंवा वय खूप होऊन गेलेलं आहे, वय वाढत चाललेलं आहे, तर अशा वेळी काय करावं? त्यासाठी आज अतिशय प्रभावी अशी सेवा आपण पाहणार आहोत. तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी ही सेवा करायची आहे. ही सेवा मुली स्वतःसाठी करू शकतात. मुलींच्या आई वडिलांनी जरी हा उपाय त्यांच्या मुलींसाठी केला तरी सुद्धा चालेल. तर काय आहे तो उपाय, कशी करायची ही सेवा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या कुंडलीमध्ये ग्रहांचे दोष असतील, पितृदोष असतील किंवा कुठलेही दोष असतील की ज्यामुळे तुमचे लग्न विलंबित होत आहे, जर तुम्ही हा उपाय अगदी श्रद्धेने केला तर एकच दिवसामध्ये तुमचे सर्व दोष दूर होतील आणि तुम्हाला लग्नाचे अनुभव येतील. म्हणजे तुम्हाला लग्नासाठी स्थळ येत नाही तर स्थळ येतील, तुमचं लग्न जुळून येईल आणि अतिशीघ्र तुमचं लग्न जमेल. तर कोणता आहे तो उपाय? आता हा जो उपाय आहे हा तुम्हाला 12 एप्रिल हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी करायचा आहे. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्ही सकाळी 5-5:30 या ब्रह्ममुहूर्तावरती लवकरात लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे. दिवा, धूप, अगरबत्ती ओवाळायचा आहे. तिथे आसनावर बसून तुम्हाला आपल्या देवांना नमस्कार करून तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे. हे देवा, माझ्या कुंडलीमध्ये ग्रहांचे दोष असतील, पितृदोष असेल किंवा इतर कुठलेही दोष असेल, नजर दोष असेल की ज्यामुळे माझा विवाह विलंबित होत आहे किंवा हे सोडूनही इतर काही असेल तर ते सर्व दूर करा. बघा, कुठलाही उपाय, कुठलीही सेवा जेव्हा तुम्ही करता आणि त्यामध्ये तुम्ही किती सकारात्मकतेने तो उपाय करताय, किती श्रद्धा ठेवून तो उपाय करताय, तेव्हा त्या उपायाची अनुभूती तुम्हाला येत असते. जर तो उपाय करताना तुमच्या मनामध्ये थोडासा जरी म्हणजे थोडीशी जरी शंका आली किंवा नकारात्मकता आली ना, तर त्या उपायाची तुम्हाला अनुभव येत नाही. कुठलाही उपाय, कुठलीही सेवा करत असताना तुम्हाला सकारात्मक राहायचं आहे. कारण जेवढ्या श्रद्धेने, जेवढ्या सकारात्मकतेने आपण उपाय करतो तेवढा आपल्याला लवकर त्या उपायाची अनुभूती येत असते. तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे. तुम्ही समोर एखादं ताम्हण ठेवा किंवा ताट वगैरे ठेवा. त्यामध्ये तुम्हाला खाण्याचं पान, ज्याला आपण विड्याचं पान, नागणीचं पान म्हणतो, ते एक पान तुम्हाला देठासहित घ्यायचं आहे. ते पान तुम्ही त्या ताटामध्ये ठेवा. तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी जो शेंदूर आपण हनुमानजींना चोला म्हणून लावला जातो, तो शेंदूर तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि थोडंसं तुम्हाला त्याच्यासाठी चमेलीचं तेल लागणार आहे. तर शेंदूर आणि चमेलीचं तेल तुम्हाला कुठल्याही पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जाईल. शेंदूर घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं चमेलीचं तेल टाकू, त्याची घट्ट पेस्ट करा आणि त्याचा एक टिक्का तुम्हाला त्या पानाला लावायचा आहे. म्हणजे नागिनीच्या पानाला तो टिक्का लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या पानावरती एक बुंदीचा लाडू ठेवायचा आहे. तो तुम्ही घरी बनवू शकता, विकत आणू शकता. एक बुंदीचा लाडू ठेवा. 2 लवंग, ज्याला फूल असतील अशा अखंड लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत, त्या तिथे ठेवायच्या आहेत आणि एक गुलाबाचं फूल तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे. त्या गुलाबाच्या फुलाला तुम्हाला थोडंसं अत्तर लावायचं आहे. तर अत्तर, आता बघा आपण स्वामींना हिना अत्तर लावतो, ते अत्तर तुम्ही थोडंसं गुलाबाच्या फुलाला लावू शकता आणि ते अत्तर तुम्ही तिथे ते गुलाबाचं फूल त्या पानावरती तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला हनुमानजींचं स्मरण करायचं आहे. तुम्ही हनुमानजी महाराजांना प्रार्थना करा की हे हनुमानजी महाराज, माझ्या पत्रिकेमध्ये कुठलेही दोष असतील, ग्रहांचे, पितृदोष असेल, काळसर्प दोष असेल किंवा नजर दोष असेल किंवा कुठलेही दोष आहे की ज्यामुळे माझं लग्न विलंबित होत आहे आणि त्यामुळे मी, माझ्या घरचे खूप टेन्शनमध्ये आहे आणि हे सर्व दूर व्हावं, शीघ्र माझं लग्न जुळून यावं, सर्व दोष नाहीसे व्हावे, मनासारखा जोडीदार मिळावा, त्यासाठी अगदी श्रद्धेने आज तुमच्या विशेष दिवशी म्हणजे तुमच्या जन्मोत्सवाच्या दिवशी मी हा उपाय करत आहे. तर माझा हा उपाय तुम्ही मानून घ्या आणि मला तुम्ही अनुभूती द्या, मला तुम्ही चमत्कार दाखवा, माझी ही सेवा मानून मला आशीर्वाद द्या, अशी कळकळीची श्रद्धेने तुम्हाला हनुमानजी महाराजांचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करायची आहे. ही प्रार्थना मुली स्वतः करत असतील तर करायची. आई वडील जर त्यांच्यासाठी हा उपाय करत असतील तर त्यांनी त्यांच्या मुलांचं नाव ठेवून ही प्रार्थना करायची आहे. त्यानंतर जर आई वडील हा उपाय करत असतील तर तुमचे जे कोणत्या मुलगा मुलगी ज्याच्यासाठी तुम्ही हा उपाय करताय त्यांना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये बोलवा.
त्यांच्यावरून तुम्हाला हे पानन ते हातात घेऊन 7 वेळा उतरवायचं आहे. ते पण कसं क्लॉकवाईज, म्हणजे सरळ दिशेने, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तुम्हाला हे 7 वेळा त्यांच्यावरून उतरवून घ्यायचं आहे. मुलं मुली जवळ नसतील तर त्यांच्या फोटोवरून उतरवलं तरीही चालेल, आणि जर मुलं मुली स्वतः हा उपाय करत असतील तर त्यांना उतरवण्याची गरज, किंवा आपण जे क्लॉकवाईज फिरवणार आहे ते स्वतः जर मुलं मुली करत असतील तर उतरवण्याची गरज नाही. मग हे पान वगैरे तुम्हाला घ्यायचं आहे. आपल्या घरात प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळपास असणाऱ्या हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला हे त्यांच्या चरणांशी अर्पण करायचं आहे. जर हनुमानजींचं मंदिर थोडं लांब असेल तर तुम्ही एखाद्या कॅरीबॅगमध्ये घेऊन जाऊ शकता, काही हरकत नाही. फक्त एवढीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही देवघरातून निघाल, हनुमानजींच्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाहीये. आणि जेव्हा तुम्ही घरात सुद्धा हा उपाय करणार आहात, अगदी शांततेत करायचा आहे. कोणी तुम्हाला रोखणार नाही, टोकणार नाही, बोलणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणांशी तुम्हाला हे पान, गुलाबाचं फूल, लाडू आणि लवंग हे अर्पण करायचं आहे. त्यांच्या चरणांशी अर्पण करायचं आहे. बघा, हनुमान जन्मोत्सव म्हटलं की कधी कधी काय होतं की खूप गर्दी असते तिथे, मग गुरुजी वगैरे असतात, तर तेव्हा तुम्ही काय करू शकता, त्यांच्याकडे देऊ शकता आणि त्यांना अर्पण करायला सांगू शकता. कारण कधी कधी आपल्याला मंदिरात प्रवेश नसतो, तर मग तुम्ही त्यांच्याकडे द्या आणि त्यांना अर्पण करायला सांगा, त्यांना विनंती करा. ते अर्पण केल्यानंतर तुम्हाला अगदी मनोभावे हनुमानजींकडे प्रार्थना करायची आहे. तुम्ही हनुमानजींच्या मंदिरामध्ये जिथे तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो किंवा जिथे दिवा लावण्याचं स्थान आहे तिथे तुम्ही एक तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करा. त्यासाठी तुम्ही एखादा कणकेचा दिवा करून न्या किंवा एखादी पंती न्या, तूप न्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही तिथे तुपाचा दिवा प्रज्वलित करा. त्यानंतर तुम्ही तिथे आसन घेऊन बसा. आसन घेऊन बसल्यानंतर तुम्हाला एक मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. मंत्र आहे ओम हम हनुमते नमः. ओम हम हनुमते नमः. अगदी श्रद्धेने 108 वेळा तुम्हाला हनुमानजींचा हा मंत्र तिथेच मंदिरामध्ये बसून पठण करायचं आहे. तुम्ही मंत्र जप करणार आहात ना, अगदी श्रद्धेने, अगदी समर्पित व्हायचं आहे तुम्हाला हनुमानजींच्या चरणांशी. शेजारी पाजारी काय चालले, कोण मंदिरात येतंय, कोण काय करतंय, कोणाचं लक्ष तुमच्याकडे, याकडे अजिबात लक्ष देऊ नका. पूर्ण एकाग्रतेने तुम्ही या मंत्राचा जप करा. बघा, या दिवशी चैत्र महिन्यातील पौर्णिमा आहे. हा एक विशेष असा संयोग जुळून आलेला आहे. प्लस या दिवशी शनिवार आहे, जो की हनुमानजींचा विशेष असा दिवस असतो. प्लस या दिवशी हनुमानजींचा जन्मोत्सव आहे. त्यामुळे इतके शुभ असे योग जुळून आलेले आहेत. या दिवशी खूप पूजापाठ वगैरे केला जातो सगळीकडेच. त्यामुळे या दिवशी सकारात्मकतेचा दिवस असतो. खूप प्रभावी अशा शक्ती या पृथ्वी तलावर असतात. तर अतिशय शुभयोग जुळून आलेला आहे. तुम्ही सुद्धा हा उपाय करा. मुली मुलं स्वतः करा, त्यांच्या आईवडिलांनी मुली मुलांसाठी केला तरीही चालेल. अतिशय प्रभावी उपाय आहे. हनुमानजी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांची लग्न जुळून येतील. तुमचा शीघ्र अतिशीघ्र लग्नसुद्धा होतील. मनासारखा जोडीदार सुद्धा तुम्हाला मिळेल आणि जी काही संकट आहेत, विघ्न आहेत, ती दूर होतील. तर मी हनुमानजी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की सर्वांच्या इच्छा पूर्ण हो, आणि जे कोणी श्रद्धेने हा उपाय करतील त्यांच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण हो, ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. ही झालेली सेवा मी हनुमानजींच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. जय श्रीराम, जय हनुमान.